श्रीराम जय जय राम। कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ। दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध, पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा। देही मी नव्हे हे ज्याला समजले तो मुक्तच। सत्य करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे। बद्ध दशा आमची आम्ही निर्माण केली। काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे। जागे होणे म्हणजे मुक्त दशेला येणे आहे। माझे माझ्याजवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे। भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागलो। देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले। आपण कर्तेपण आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुख दुःखही आपल्याकडे येते। मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा। कर्तेपण घातक असते। मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो। म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही। हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो। भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो। म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे। भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा। विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच, आणि परमात्म्याच्या संगतीत विषयाचे राहणे याचेच नाव परमार्थ। फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते। आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ। हे करीत असताना भगवंताला दृष्टी आड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान होय। समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहोत, इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली। त्याची जाणीव कशी आपल्याला चटकन होते। ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते। त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे। प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकावे, अनुसंधानाचा अभ्यास करावा। भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते। मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 14 निरूपण। जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निघाला। महाथोरते मृत्युपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले। मृत्यूची आठवण करून देऊन समर्थ आपल्या मनात भय निर्माण करत नाहीत, तर जीवाला जसे स्वस्वरूपाचे विस्मरण झाले आहे तसेच मृत्यूचे देखील विस्मरण झाले आहे, म्हणून त्याची जाणीव समर्थ करून देत आहेत। ही जाणीव करून देऊन समर्थ सांगतात, रामदास म्हणे स्वहित करणे, निर्धार मरणे मागे पुढे। नरदेह प्राप्त झाला आहे तर आत्महित साधून घेण्याविषयी मार्गदर्शन करतात। सर्व संतांनी देहबुद्धी सोडण्याची धडपड करण्याविषयी सांगितले आहे, तसेच काळाविषयी सावध केले आहे।
तुकाराम महाराज म्हणतात, नाशवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. दासबोधातील मृत्यू निरूपण या समासामध्ये समर्थांनी याविषयी विस्ताराने स्पष्ट केले आहे. काळ हा असा आहे की त्याच्या समोर कोणीही असला तरी तो कोणावरही दयामाया दाखवत नाही. कितीही उच्च कुळातला असला तरी मृत्यू समोर सर्व सारखेच. लहान थोर हा भेद मृत्यू मानत नाही. मृत्यू न म्हणे हयपती, मृत्यू न म्हणे गजपती, मृत्यू न म्हणे नरपती विख्यात राजा. दास 3:9-14. मृत्यू न म्हणे वरिष्ठ जणी, मृत्यू न म्हणे राजकारणी, मृत्यू न म्हणे वेतणी वेतन धरता. दास 3:9-13. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवलेकर महाराज चरित्र. राम नामाचा बाजार, तोच सद्गुरु दरबार. नाम चुकवावी ये रझार, सांगे ब्रह्मचैतन्य. अलीकडे महाराजांचा दम्याचा त्रास खूपच वाढला होता. पायावर सूज येऊ लागली होती. लोकांची गर्दी वाढतच होती. महाराज सर्वांचे समाधान करीत होते. आताशी ते मनात म्हणायचे, आता परत जायला हवे. सगळी कामे लवकर घाईने संपवावी लागणार. महाराज सगळीकडे भेटी देऊन आले. काही लोकांना बोलवून घेतले. त्यांनी सर्वांना पत्र पाठवून आग्रहाने बोलवून घेतले. कदाचित मी नैमिषारण्यात जाईन, तेव्हा जरूर यावे. ते एक प्रकारे आपल्या जाण्याविषयी सुचवत होते. पण ते बोलताना इतके सहज बोलत की त्यांच्या बोलण्याचे गांभीर्य कोणाचे लक्षात येत नसे. शिवाय त्यांचा स्वभावही थोडा विनोदी असल्यामुळे कोणाला संशय येत नव्हता. गोंदावल्याचा व्याप फारच वाढला होता. रोज जवळजवळ 500 माणसं तरी असायची. जागा कमी पडू लागल्यामुळे महाराजांनी नवीन बांधकामे करून घेतली. नवीन विहिरी खणल्या, ओढ्याला घाट बांधला, पाकशाळा मोठी केली, शनी मंदिर बांधले, काही शेती विकत घेतली. आपली सर्व शेती मंदिराला देऊन टाकली. एक मृत्यूपत्र केले. मंदिराचे एक संस्थान बनवून त्यावर पंच नेमले. सर्व व्यवस्था आखून दिली. आल्या गेल्यांना जेवण द्यावे, सर्वांनी नाव घ्यावे हे प्रामुख्याने सांगितले. ते म्हणायचे, नावावर माझे खूपच प्रेम आहे. जिथे नाम आहे तिथे मी उभा असेन. गोंदावल्याला मी नामाचा बाजार मांडला आहे. मला त्यात खूप यश मिळाले. नाम हेच जीवनाचे सार आहे. ते म्हणायचे, कोणती वेळ कशी येईल सांगता येत नाही, तेव्हा सर्व शंका विसरून घ्या. 1913 साल उजाडले. महाराजांनी रामनवमीला सगळ्यांना पत्र पाठवून बोलावून घेतले. प्रत्येक पत्रात मी कदाचित नैमिषारण्यात जाईन हा मजकूर होताच. रामनवमीला जवळजवळ 5-6 हजार शिष्य परिवार जमला. उत्सव अतिशय थाटात 10 दिवस चालला. भरपूर अन्नदान, रामनाम, भजन, कीर्तन, प्रवचन, पुराण, अध्यात्मचर्चा चालत असे. रामनवमी झाल्यावर लोक जायचे आधी महाराजांच्या पाया पडायला आले की ते मोठ्या प्रेमाने पाठीवर हात फिरवीत नाम घेण्याचा संदेश द्यायचे. या वर्षी 3 ठिकाणी रामजन्माचा उत्सव करावा लागला. पाडव्याला गाव जेवण झाले. 10,000 पानं पडली. रात्री रामाची मिरवणूक पालखी सोहळा झाला. महाराजांना भेट म्हणून आलेल्या वस्तू प्रसाद म्हणून वाटल्या गेल्या. गोंदावल्यात एक माणूस राहत होता. त्याला वेडाप्पा म्हणत, पण तो मोठा अधिकारी पुरुष होता. महाराजाचा निस्सीम भक्त होता. तो ज्याला त्याला महाराज आता जास्त दिवस राहणार नाही असे सूचक बोलत होता. पण लोकांनी लक्ष दिले नाही. एक दिवशी 11 वाजता तो मंदिरात आला. महाराजांना म्हणाला, दादा मी पुढे जातो, मला परवानगी द्या. महाराज म्हणाले, रामाचा प्रसाद खाऊन जा. दुसऱ्या दिवशी नदीकाठी त्याने देह ठेवला. दिवसेंदिवस महाराज थकत चालले होते.
बडव्यांच्या बोलण्यावरून महाराज पंढरपूरला गेले. तिथे सर्व लोकांना नामाचा उपदेश केला. पंढरपूरला तुकाराम वल्लभ वल्हणकर नेहमी येत असत. वेदशास्त्राची त्यांना चांगली जाण होती. त्यांचे म्हणणे नामापेक्षा रूप श्रेष्ठ आहे. या विषयावर महाराजांशी बराच वाद चालला. शेवटी महाराजांनी त्याला नामाचे महत्त्व समजावून त्याचे समाधान केले. संकलन सिंधुसूत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.